पळसदरी कर्जत दरम्यान घाटात एक थरारक प्रसंग घडला असून सुदैवानं मोठा अनर्थ टळलाय। पुण्याहून मुंबईच्या दिशेनं निघालेली तब्बल 5300 टन वजनाची मालगाडी घाटातील तीव्र उतारावर अचानक नियंत्रणाबाहेर गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। ही घटना लोणावळा पळसदरी घाट विभागात घडली। गुरुवारी 26 फेब्रुवारी रोजी 3 इंजिन असलेली KLMG मालगाडी उतार पार करत असताना अचानक वेगानं धावू लागली। ठाकूरवाडी परिसरात बॅकर लोकोच्या ब्रेक यंत्रणेत बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। तीव्र उतारामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती। समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ही मालगाडी प्रचंड वेगानं धावताना दिसतेय। काही क्षणांसाठी संपूर्ण रेल्वे यंत्रणेत खळबळ उडाली होती। मात्र प्रसंगावधान राखत बॅकर लोकोचे लोको पायलट, इंजिनचे चालक आणि ट्रेन मॅनेजर यांनी समन्वय साधत गाडी अखेर कर्जत भिवपुरी सेक्शन दरम्यान सुरक्षितपणे थांबवली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी किंवा मोठं नुकसान झालं नाही। सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे। प्राथमिक माहितीनुसार या गाडीत प्रशिक्षणार्थी लोको पायलटचाही समावेश होता। उतारावर गाडी नियंत्रणात ठेवताना अडचणी आल्याची शक्यता व्यक्त केली जाते। मात्र ब्रेक फेल नेमका कसा झाला, तांत्रिक बिघाड नेमका कुठं झाला आणि जबाबदारी निश्चित कोणाची याचा सखोल तपास सुरू आहे। मध्य रेल्वे प्रशासनानं या घटनेची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत। लवकरच सविस्तर अहवाल समोर येण्याची शक्यता आहे। दरम्यान या प्रकारामुळे काही काळ रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे। घाटातील या थरारक प्रसंगामुळे मोठी दुर्घटना टळल्यानं रेल्वे कर्मचारी आणि स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24।